तर पुण्यातल्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण हे आता ओव्हरफ्लो झालंय। मागच्या 15 ते 20 दिवसांपासून भाटघर धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान आज धरण भरल्यानंतर भाटघर धरणातून 20,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पुण्याच्या घाट माथ्यावर गेल्या महिनाभरापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणं जी आहेत ती जवळपास 100% भरलेली आहेत। मी आता पुणे जिल्ह्यातील भोरच्या भाटघर या धरणावर आहे आणि गेल्या 15 दिवसापासून खरं तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे धरण जे आहे ते 100% भरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि हे धरण 100% भरल्यानं खरं तर या धरणाचे जे 45 स्वयंचलित दरवाजे आहेत ते हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे आणि यामधून जवळपास 20,000 क्युसेकने पाणी जे आहे ते नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच नीरा नदी पात्र जे आहे ते दुतोडी भरून वाहू लागल्यानं नीरा नदीकाठच्या नागरिकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा जो आहे तो खरं तर देण्यात आलेला आहे। सर्व तालुक्यातील नागरिकांच्यात आणि शेतकऱ्यांच्यात खरं तर आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते, कारण जवळपास वर्षभराचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा हे धरण भरल्यामुळे या सर्व तालुक्यातील नागरिकांचा सुटलेला आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।